नमस्कार मित्रों, मैं नीलेश उपाध्याय एक बार फिर से आपका स्वागत करता हूं मंथन नवी मुंबई में। मित्रों, आज हम बात करने वाले हैं लोकप्रिय साप्ताहिक रायगढ़ दर्पण के चौथे वर्धापन दिन 16 का। आज हम जाने वाले हैं पनवेल के ज्येष्ठ नागरिक भवन हॉल में, जहां पर ये वर्धापन दिन 16 का आयोजन किया गया है। बहुत ही कम अखबार ऐसे होते हैं जो इतनी जल्दी इतनी लोकप्रियता हासिल करते हैं, और इसकी वजह यह है कि निष्पक्ष, निडर और आम जनताओं की पीड़ाओं को वाचा देने का काम ये रायगढ़ दर्पण कर रहा है। बहुत ही लोकप्रियता, बहुत कम समय में इतनी सारी लोकप्रियता इनको मिली है। और आज जाके देखेंगे वहाँ क्या-क्या होने वाला है। बहुत सारे जो कर्तव्यनिष्ठ पुलिस ऑफिसरों को आज वहाँ पर सम्मानित किया जाएगा, पत्रकारों को सम्मानित किया जाएगा। तो चलिए चलते हैं पनवेल और जाकर देखते हैं ज्येष्ठ नागरिक भवन हॉल में आज क्या होने वाला है। मी प्राची भगत आजच्या आपल्या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। खरं तर आपल्या साऱ्यांनाच माहिती आहे की आपण आज इथे एका विशेष गोष्टीसाठी जमलेलो आहोत। साप्ताहिक रायगढ़ दर्पण याचा चौथा वर्धापन दिन सोहळा या ठिकाणी साजरा होत आहे आणि त्याच निमित्ताने आपण सारे इथे जमलेलो आहोत। एकदा या कार्यक्रमासाठी, या साप्ताहिकासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत। अगदीच। तर कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी मी वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री संजय पाटील साहेब यांना विनंती करते की सर आपण व्यासपीठावर यायचं आहे। निमित्त असतं, अंधार दूर करण्याचं ते एक कारण असतं। दिवा जळत राहतो, वाट तेवत राहते आणि अवतीभोवती असणारा सारा काही अंधकार दूर करून जाते। अगदी त्याच पद्धतीने आपले पोलीस पसरलेला आरोपांचा अंधकार, गुन्हेगारांचा अंधकार दूर करण्याचा सातत्याने ते काम करत असतात। साप्ताहिक रायगढ़ दर्पण आताच उल्लेख केला, चौथा वर्धापन दिन सोहळा आहे आणि त्याचमुळे चौथ्या वर्षात रायगढ़ दर्पण पदार्पण करत आहे। पनवेल, उरण, नवी मुंबई यासारख्या परिसरात घडणाऱ्या प्रत्येक बातम्यांचा आढावा रायगढ़ दर्पणच्या माध्यमातून सातत्याने घेतला जातो आहे आणि प्रत्येक आठवड्याला तो वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम रायगढ़ दर्पण हे सातत्याने करत आहे। या साप्ताहिक वृत्तपत्राची सुरुवात दिनांक 11 डिसेंबर 2020 मध्ये सीर आश्रम डायरेक्टर श्री के फिलिप या सरांच्या हस्ते करण्यात आली आणि त्यानंतर सलग म्हणजे 2021, 22, 20 या वर्षांमध्ये, या तीनही वर्षांमध्ये रायगढ़ दर्पण वृत्तपत्राचा वर्धापन दिन हा सीर या आश्रमात साजरा केला जात होतो। पण यावर्षी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत तो या व्यासपीठावर साजरा होत आहे आणि त्यासाठी जमलेले आजचे सर्व मान्यवर, समोर उपस्थित माझ्या असलेले सगळे आदरणीय सन्माननीय व्यक्तिगण, आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी शब्दसुमनाने स्वागत करते। खरं तर रायगढ़ दर्पणचं हे सुद्धा एक कौतुकास्पद पाऊल मी या ठिकाणी म्हणेन। एका लहान मुलीला एक मोठी जबाबदारी त्यांनी या ठिकाणी सोपवलेली आहे आणि संजय पाटील साहेब यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे। पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मान चिन्ह देऊन साहेबांचं स्वागत करण्यात येत आहे। पत्रकार उत्कर्ष समिती महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर अशोक म्हात्रे साहेब यांचं स्वागत रायगढ़ दर्पणचे संपादक सुनील भोईर यांच्या हस्ते होत आहे। मंगलम स्वागतम 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 स्वागतम, मन की वीणा से गुंजित ध्वनि मंगलम स्वागतम 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 होता है। त्याचबरोबर वाचनालय प्रमुख म्हणून त्यांनी पदभार सांभाळला, परंतु खरंच समाजासाठी किती काम करतात हे सुद्धा महत्त्वाचं आहे। सर्वज्ञ समाज परिषदेचे संचालक सर आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये सर कार्यरत असतात। ज्येष्ठ नागरिक संघाचे सलग 8 वर्ष सर सल्लागार राहिलेले आहेत।
त्याचसोबत घटना दुरुस्ती आणि निर्धार अंकाचे ते प्रणेते सुद्धा आहेत. सरांचा सत्कार या ठिकाणी रायगड दर्पण या साप्ताहिकातर्फे करण्यात येतो आहे. एका डॉक्टराचं स्वागत एका पोलीस वाल्याकडून होत आहे, पोलीस अधिकाऱ्याकडून होत आहे. खरंच मी काही वक्ता नाही, मुळातच इथं सगळे पत्रकार आणि ज्येष्ठ आणि अनुभवी लोक उपस्थित आहेत. त्यांच्यासमोर मी काय बोलतो असो. आदरणीय साहेब, ठीक सर, आमचे मित्र सुनील गोयल साहेब, गुजर साहेब, गोसावी मॅडम, चव्हाण मॅडम, कृष्णा मॅडम आणि उपस्थित सगळे मान्यवर. आज मला एक 2-3 आठवड्यापूर्वी भोईर सरांनी सांगितलं की आपल्या रायगड दर्पण साप्ताहिक रायगड दर्पण या साप्ताहिकाचे 4था वर्धापन दिन आहे आणि त्याला आपली उपस्थिती आवश्यक आहे. 0 मिनिटात हो म्हटलं. मुळातच भोईर साहेब यांचं नेचर, त्यांची विकासवाणी या सगळ्या गोष्टीचा विचार करता त्याचा विचार करण्यासारखं असं काहीच नव्हतं. आणि आज या कार्यक्रमाला उपस्थित राहताना मला खूप आनंद होतोय. एक सर्वसामान्य व्यक्ती त्यांनी रायगड दर्पण हे वृत्तपत्र साप्ताहिक चालू केलं आणि आज 4था वर्धापन दिन साजरा करतायत. ही खूप आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यात डॉन शिकेके सर यांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. मी वैयक्तिक व आमच्या युनिटकडून रायगड दर्पण या साप्ताहिक व टीमला खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपला हे वृत्तपत्र जास्तीत जास्त वृद्धिंगत व्हावं, समाजापर्यंत पोचावं, समाजाला प्रकाश देण्याचं आणि न्याय देण्याचं काम त्यांनी करावं अशा माझ्या शुभेच्छा आहेत. तसं पाहिलं तर महाराष्ट्र आणि पत्रकारिता हे खूप जुनं नातं आहे. दर्पणकार बाळासाहेब जांभेकर यांच्यापासून पत्रकारितेचा आपल्याला इतिहास आणि वारसा लाभलेला आहे आणि त्यांनी जी 1832ला जी चळवळ चालू केली त्या चळवळीची उत्पत्ती, त्याचे परिणाम म्हणजे आज प्रत्येक शहरात अन्यायाला वाचा फोडणारे, समाजाला दिशा देणारे पत्रकारांची आज निर्मिती झाली आणि त्यातच एक आहेत आपले रायगड दर्पण साप्ताहिक. मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपला रायगड दर्पण हे जास्तीत जास्त वृत्तींगत व्हावं ही मी प्रार्थना करतो. थँक्यू व्हेरी मच. आणि मला इथं आपण उपस्थित राहण्याचा जो मान दिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद. समाजातील गरीब कामगारांना, ज्येष्ठ कार्यकर्त्यांना त्यांनी कायम मदत केलेली आहे आणि त्यांचा सन्मान सत्कार या ठिकाणी होत आहे. सरांचं स्वागत करायचं आहे. तळोजा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माननीय श्री अविनाश काळदाते सरांचं स्वागत आपण करत आहोत. रायगड दर्पणचे संपादक सुनील गोयल यांच्या हस्ते सरांचं स्वागत होत आहे. लेखापाल म्हणून काम केलेलं आहे. सध्या सर निवृत्त. कार्यातून सरांनी खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि नमस्कार. आज साप्ताहिक रायगड दर्पण यांच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त म्हणजे संपादक सुनील गोयल साहेबांनी इथे आम्हाला आमंत्रित केलं आणि या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल मी प्रथम त्यांचा आभार मानतो. आणि रायगड दर्पण या साप्ताहिकाला
आमच्या पनवेल शहर आणि नवी मुंबई पोलीस दलातर्फे खूप खूप शुभेच्छा देतो. मला इथे येऊन जवळजवळ 6-7 महिने झाले तेव्हापासून मी बघतोय की रायगड दर्पण हा पेपर रोज म्हणजे जे साप्ताहिक जे आहे ते नेहमीच सुनील भोईर साहेब आम्हाला त्याची कॉपी आम्हाला पाठवत असतात. ते वाचनात येतं. त्याच्यामध्ये आम्ही आमच्या हातून जर कुठे काही चांगलं काम झालं तर त्याची नक्की दखल घेतलेली असते आणि आमचं चांगल्या प्रकारे मूल्यमापन करतात आणि नेहमी आम्हाला सपोर्टिंग असतात. ही एक टीमच आहे. सुनील भोईर सरांची एक टीम आहे. ती संपूर्ण टीम एक सकारात्मक पत्रकारिता करताना आम्हाला ती दिसत असते नेहमी. दुसरी अशी विनंती अशी करेल की समजा आमच्याकडून काही अपेक्षा असतील अजून काही वेगळ्या असेल तर त्या जरूर आम्हाला साप्ताहिकातून म्हणा किंवा आम्हाला प्रत्यक्ष भेटून त्यांनी सांगाव्या. त्या नक्की आम्ही पूर्ण करायचा प्रयत्न करू. ज्येष्ठ नागरिक हॉलमध्ये येण्याचं माझी ही दुसरी-तिसरी वेळ आहे. या हॉलबद्दल इथे आल्यावर एक वेगळंच फिलिंग येतं आणि आमच्या पितृतुल्य असलेले सगळे इथे ज्येष्ठ नागरिक असतात त्यांचा म्हणजे सत्कार आमच्या हस्ते झाला म्हणजे एक थोडंसं उलट आहे परंतु आम्हाला आनंद वाटतो. मला तुम्हाला भेटायला नेहमीच आनंद वाटतो. मी मागे तुम्हाला बोललो की नेहमी आपण भेटत राहू. बुधवारची तुमची मिटिंग असते. बऱ्याच वेळा प्रयत्न करतो विचार असतात परंतु मी नक्की प्रयत्न करेन की निदान महिन्यातून 1-2दा तरी तुम्हाला बुधवारी मी येऊन इथे भेटत जाईल. ज्येष्ठ नागरिक हॉल आम्ही थोडं उशीर झाला त्यामुळे कदाचित काही लोक निघून गेले. आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा ताईंचं खूप सुंदर गाणं चालू होतं. छान आम्हाला एक नॉस्टॅल्जियामध्ये लहानपणाचं आवडतं गाणं ऐकायला मिळालं आणि या ताईंनी सांगितल्याप्रमाणे की आज सकाळी 5 वाजता निघाल्यात आणि अजूनसुद्धा त्याच एनर्जीने ते इथे काम करतायत. तर त्यांच्या एनर्जीला पण आमचा सलाम आहे आणि त्यांनी आम्हाला पोलिसांना विठ्ठलाचं रूप अशी जी उपमा दिली त्याबद्दल मी त्यांचे खूप खूप आभार मानतो. हा विषय मला सांगायचा असा आहे की पश्चिम रेल्वेला जे तुम्ही ताई सांगितलं की महिलांवर अत्याचार झाले त्याचा सांगायला मला अभिमान वाटेल की त्या अशा 2-3 घटना ज्या झाल्या होत्या त्याच्यामध्ये जो आरोपी होता त्या केसमधला ते माझे भाऊजी आहेत उत्तमराव सोनवणे. रेल्वेला ते असताना त्यांनीच तो आरोपी पकडला आणि त्यांना केंद्रीय गृहमंत्र्याचं ते उत्तमराव सोनवणे आमच्या कादादे साहेबांचे बॅचमेट पण आहेत मित्र पण आहेत. तर त्यांना केंद्रीय गृहमंत्र्यांनी एक नवीन मेडल सुरू केलं आहे 2-3 वर्षापासून. मला वाटतं पहिल्या की दुसऱ्याच बॅचला त्यांना ते मेडल म्हणजे जवळजवळ राष्ट्रपती पदकापेक्षा सुद्धा ते एक महत्त्वाचं इन्व्हेस्टिगेशनचं मेडल त्यांना मिळालं. योगायोगाने मला ते तुम्ही बोलल्यामुळे मला तो प्रसंग सांगतो. ते आता सोनवणे साहेब सुद्धा कापूरबावडी पोलिसला सिनियर पी आय आहेत. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपवतो. पुन्हा एकदा रायगड दर्पण साप्ताहिकाला माझ्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद सर. खूप खूप आभार आहेत आपले. यानंतर मी आदरणीय अविनाश कादाते सरांना विनंती करते. सर आपण आपलं मनोगत आणि मोलाचे 2 शब्द आमच्यासोबत. साप्ताहिक रायगड दर्पणच्या 4थ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी उपस्थित संपादक श्री सुनील भोईर व त्यांची संपूर्ण टीम, आदरणीय व्यासपीठ, सिनियर पी आय ठाकरे सर, उपस्थित सर्व ज्येष्ठ नागरिक. खरं तर कुठल्याही साप्ताहिकाचं आजच्या काळामध्ये काम करणं आणि कामाचं परत मूल्यमापन करणं शिवाय त्या संदर्भामध्ये स्वतःचेच आढावा घेणं हे थोडंसं जिगरीचं काम असतं. परंतु अशा ह्याच्यात सुद्धा आपल्या ह्या पत्राचा आपण जो प्रवास आहे तो प्रवास स्वतः पाहत आहात. त्याचं मूल्यमापन स्वतःच करत आहात. स्वतः भोईर साहेब अगदी ग्राउंड लेवलला काम करतात. मला आता 2 महिन्यापूर्वी अनुभव आला. तळोदा MIDC मध्ये एका ठिकाणी आग लागली होती. तर रात्री उशिरा सुद्धा ते तिथं आमच्याबरोबर तिथं वार्तांकन करण्यासाठी, माहिती घेण्यासाठी समक्ष हजर होते. तर अशा रीतीने आपलं जे वृत्तपत्र आहे ते साप्ताहिक जे आहे ते आपण ग्राउंड लेवलला काम करता. ठाकरे सरांनी सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही आमच्या कार्याचं चांगलं मूल्यमापन करता. कधी आमच्याकडून काय राहिलं असल्या उणिवा त्यासाठी सुद्धा तुम्ही आम्हाला दिशानिर्देश करत असता. एकंदरीत आपण पत्रकारितेचा जो वारसा घेतलेला आहे तो असाच संपन्नपणे यापुढे चालू ठेवावा व भविष्यामध्ये तुमचे जे काय पुढचे वर्धापन दिन येतील तर त्या कार्यक्रमाची सुद्धा आम्हाला माहिती होत राहावी अशी या ठिकाणी मी प्रार्थना करतो व पूर्ण टीमला
पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. जय हिंद. कदम निलेश उपाध्याय सरांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. तो हम देख सकते हैं हमारे साथ यहाँ पनवेल के वरिष्ठ पुलिस ऑफिसर श्री भोयर जी यहाँ पर उपस्थित हुए हैं. उन्होंने सभी पत्रकारों को शुभकामनाएं दी आज के दिन पर. सर क्या कहना चाहेंगे आज यहाँ रायगढ़ दर्पण के चौथे वर्धापन सोहळे जो हम लोग आए प्रेजेंट हमने आए थे, बहुत अच्छा लगा. कार्यक्रम भी बहुत अच्छा है. सभी लोग जो अपने सीनियर सिटीजन्स है या अपने जो परिवार के लोग हैं वो सभी प्रेजेंट्स थे और उनकी आगे फ्यूचर में उनकी डेवलपमेंट होती रहे या ऐसे ही उनकी आगे भी कार्यक्रम में हमें बुलाते रहिए ताकि हमें भी उन्हें आनंद लगेगा और ऐसे ही लगेगा. थैंक यू वेरी मच. तो आदरणीय मात्रे सर, जैसे मैंने पहले कहा शुरुआत से यहाँ पर थे, पूरे पुरस्कार का आपने निरीक्षण किया और आखिर तक आप हमारे साथ यहाँ पर थे. कैसा लगा आज का, क्या कहना चाहेंगे सर? आप तो खुद ही पत्रकार है तो एक अलग नज़रिए से भी इस प्रोग्राम को देखेंगे. रायगड दर्पण या शब्दातच खूप काही महत्त्व लपलेलं आहे. दर्पण म्हणजेच आरसा आणि हा आरसा रायगडच्या ह्या पूर्ण जनतेचा तळागाळातील जनतेपर्यंत जाऊन त्याचे जे प्रतिनिधी संपादक आहेत माननीय सुनील भोईर साहेब, त्याचे मालक माननीय डॉन के हे अविरत मेहनत घेत असतात आणि तळागाळातील बातम्या आणि त्याही अशा बातम्या आहेत की ज्यांचं कधीकधी कॉमन मॅनपासून वरच्यापर्यंत जात नाही आहेत. परंतु आज हे जे आमचे पदाधिकारी आहेत हे अगदी प्रशासनापर्यंत छोटे छोटे मुद्दे काही प्रश्न असतील ते नेऊन त्यांच्यापर्यंत सोडवणूक करतात आणि मला तर वाटतं की खरंच रायगड दर्पण जे आहे हे तळागाळातील जनतेचा आरसा आहे आणि हा आरसा असाच प्रगती करत राहो, उत्तरोत्तर त्यांची मोठी प्रगती होवो आणि जनसामान्यांच्या ज्या समस्या आहेत, जे काही अन्याय आहे त्याला त्यांनी वाचा फोडून सर्वांना न्याय देण्यासाठी प्रतिबद्धता पूर्ण करावं. ह्याच आमच्या पत्रकार उत्कर्ष समितीकडून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद. ज्येष्ठ नागरिक हॉल येथे संपन्न झाला. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पनवेल शहरचे नितीन ठाकरे साहेब, पनवेल ग्रामीणचे विवेक भोईर साहेब, तसेच तलोजा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कालदाते साहेब, पत्रकार उत्कर्ष समितीचे अशोक मात्रे साहेब, तसेच पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील साहेब, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार तसेच माझे मित्र या सोहळ्यात
आल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार। रायगढ़ दर्पण 2020 दिसंबर 11 तारीख को नेरा सील आश्रम में सील आश्रम का चेयरमैन KM फिलिप साहब का हाथ से इनाग्रेशन किया। 21, 22, 23 3 साल वर्धाबंदी रायगढ़ दर्पण का सील आश्रम में किए। चौथी वर्धाबंदी पनवेल ज्येष्ठ नागरिक में किया गया। उस प्रोग्राम में आए हुआ प्रमुख पवने पनवेल शहर पुलिस स्टेशन की वरिष्ठ निरीक्षक आदरणीय नितिन ठाकरे साहब, ग्रामीण पुलिस स्टेशन का वरिष्ठ निरीक्षक आदरणीय अनिल साहब का जगह पर आदरणीय विवेक भोईर साहब, पनवेल शहर ट्रैफिक वरिष्ठ निरीक्षक आदरणीय संजय पटेल साहब, पुलिस स्टेशन की वरिष्ठ निरीक्षक आदरणीय कलतक साहब, आदरणीय डॉक्टर अशोक मात्रे साहब, आदरणीय नारी शक्ति अध्यक्षा अमीदा चौहान मैडम, आदरणीय सामाजिक कार्यकर्ता रूबा सिन्हा मैडम, आदरणीय डॉक्टर शरद गुप्ता साहब, आदरणीय ज्येष्ठ नागरिक अध्यक्ष, आदरणीय ज्येष्ठ नागरिक सचिव, ये प्रमुख पौने। इसका अलावा हमारा पत्रकार भाई लोग होता, ये सभी को रायगढ़ दर्पण का तरफ से हमारा रायगढ़ दर्पण का टीम का तरफ से सबको धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।